आता आपण बघू मॉडिफाय मध्ये रोटेट आणि स्केल. ठीक आहे. आता बघा आपण आधी मला वाटतं बघितलं असेल रेक्टँगल मध्ये रोटेट कमांड. ओके. तर त्यामध्ये आपण रेक्टँगलच रोटेट करतो डायरेक्टली सोर्स ऑब्जेक्ट. पण इथे जेव्हा समजा कुठली जॉमेट्री आहे ती जर रोटेट करायची आहे तर मग कशी करणार. सो लेट स्टार्ट विथ आपण एक रेक्टँगल बनवू. आता याला मेजर करू शकेल एवढा आपण झूम करू. ठीक आहे. शिफ्ट @ 100/50. बघा रोटेट कमांड जर तुम्हाला कळली तर तुम्हाला स्केल कमांड पण कळेल. ठीक आहे. दोन्ही सेमच आहेत. सो रोटेट बघू. आता बघा आपल्याला जर ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे तर काय मेथड आहे. एक तर काय करा RO शॉर्टकट आहे रोटेट. ओके. अदरवाइज सिलेक्ट करायचं राईट क्लिक रोटेट दिसतो तसं घेतलंय तरी चालेल किंवा RO रोटेट टाईप करायचं मग ऑब्जेक्ट सिलेक्ट केला तरी चालतंय. आणि जर मेनू बार मधनच करायचंय तर इथेही केलं तरी चालेल. ठीक आहे. तर जसं मी सांगितलंय की शॉर्टकट्स यूज करायचे RO एंटर. आता कमांड लाईनवर तुम्ही बघणार तर इथे काय ऑप्शन येतोय सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता इथे कसं आहे की जर एक ऑब्जेक्ट असेल तर तुम्ही त्यावरती क्लिक करा. पण जर समजा मल्टिपल ऑब्जेक्ट असतील तर काय करायचं ऑब्जेक्ट जो आहे ना त्याचा बॉटम राईट साईडला फर्स्ट क्लिक करायचं दाबून नाही ठेवायचं आणि मग माऊस जो आहे तो स्लाइड करायचा आणि टॉप लेफ्ट कॉर्नर म्हणजे बघायचं आहे की ऑब्जेक्ट पूर्ण सिलेक्शन एरियामध्ये आलाय का ज्याला रोटेट करायचं आहे मग क्लिक करायचं. कमांड लाईनवर बघणार तर ऑब्जेक्ट मध्ये काय वन ऑब्जेक्ट फाउंड पण तो अजूनही विचारतो सिलेक्ट ऑब्जेक्ट. सो लेट्स से इफ यू वांट टू सिलेक्ट अनदर ऑब्जेक्ट तर तुम्ही तोही करू शकता किंवा शिफ्ट प्रेस करून ऑब्जेक्टला डिसिलेक्ट पण करू शकता. ओके. आता आपण सिलेक्ट करू. नेक्स्ट प्रोसेस काय असते आपण नॉर्मली सिलेक्शन झाल्यानंतर एंटर करतो मग राईट क्लिक करून करू शकता स्पेस बार दाबून पण करू शकता. आता इथे विचारतोय स्पेसिफाय बेस पॉइंट. ठीक आहे. आता बघा आपल्याला ऑब्जेक्ट रोटेट कसा करायचा आहे त्यासाठी पायवट पॉइंट द्यायचा म्हणजे कॉर्नर दिला तरी चालेल किंवा जॉमेट्री सेंटर असेल तरी चालेल. पण दरवेळेस जॉमेट्री सेंटर भेटणार आहे का. मग समजा आपल्याला आता प्रूव्ह पण करायचं आहे तर मग आपण काय करू ऑब्जेक्टचा बॉटम लेफ्ट कॉर्नर मी घेतो क्लिक करतो. आता इथे जर समजा तुमच्या सिस्टम मध्ये ऑर्थो ऑन असेल तर मग तो 90 डिग्री मध्येच रोटेट होणार ऑब्जेक्ट. आपण काय करू ऑर्थो ऑफ करू. आता कर्सर थोडा ऑब्जेक्ट पासून लांब घेऊन गेलात तुम्ही तर तुम्हाला एक लाईन दिसते. ती लाईन काय इंडिकेट करते की तुमचा जो रेफरन्स आहे ऑब्जेक्टचा जो रेफरन्स आहे तो किती डिग्रीवर आहे. किती 0 डिग्री लाईन दिसते. आणि ऑब्जेक्ट पण कसा आहे ऑब्जेक्टचा बेस आणि ती जी लाईन आहे ती मॅच झाले याचा अर्थ काय आहे की तो 0 डिग्री मध्ये. आता आपण ऑप्शन्स बघू स्पेसिफाय रोटेशन अँगल आणि नेक्स्ट ऑप्शन काय आहे कॉपी ऑर रेफरन्स. सो रोटेशन अँगल जर समजा आपल्याला आता याला रोटेट करायचं आहे 30 डिग्री मध्ये तर डायरेक्ट 30 एंटर. पण आता इथे होतं काय की आपल्याला आता ऑब्जेक्ट जर मेजर करायचं आहे तर एक 0 डिग्री मध्ये एक ऑब्जेक्ट पाहिजे. आपण एक रेफरन्स देऊ. डायमेन्शन मध्ये जायचं अँग्युलर मध्ये जायचं. ठीक आहे. फर्स्ट आणि सेकंड ऑब्जेक्ट सिलेक्ट केला अँगल किती आला बरोबर. तर ही झाली पहिली नॉर्मल केस. अगेन शिफ्ट @ 100,50. ठीक आहे. याला आपण हवं तर जरा कॉपी करून घेऊ. आता ह्या केसमध्ये आपण सेम कमांड यूज करू फक्त काय आहे की आता मायनस टाकू. रोटेट कमांड सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर बेस पॉइंट. आता रोटेशन अँगल जो आहे किती पाहिजे -30. आता आपण काय करू वापस 0 रेफरन्स वाली लाईन ड्रॉ करू. आता बघा आपल्या केसमध्ये काय हा जो आहे हा बॉटम आधी रेफरन्स होता ऑब्जेक्टचा. मग याला मेजर केलं तर काय दिसतंय डाऊनला गेला बरोबर. समजलं. पॉझिटिव्ह अँगल टाकला तर अँटी क्लॉकवाईज जाईल आणि निगेटिव्ह अँगल टाकला तर क्लॉकवाईज. क्लिअर. RO एंटर सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर. आता बघा बेस पॉइंट देऊ आपण. आता आपल्याला काय करायचं की सोर्स ऑब्जेक्ट पण बघायचं आहे आणि कॉपी ऑब्जेक्ट पण बघायचं आहे. मग त्यासाठी कुठली कमांड घ्यायची कॉपी ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं
आणि नंतर तुम्हाला जे काय टाकायचे ते तुम्ही टाका. आता समजा 45 डिग्री मध्ये पाहिजे, झाला. सोर्स ऑब्जेक्ट पण दिसतोय आणि कॉपी ऑब्जेक्ट पण दिसतोय. ठीक आहे, अँग्युलर बरोबर आहे. बघा याचा तुम्ही यूज भरपूर आहे, वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतात. एक्झाम्पल, आता समजा एखादा सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. तर पहिल्या केसमध्ये काय आहे की जर समजा आता सर्कलला मला 12 पार्ट्स करायचे, ठीक आहे, तर 360 डिवायडेड बाय किती करावं लागेल, 12. तर अँगल बिटवीन टू साइड्स किती येणार आहे, 30. आर ओ एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर आणि बेस पॉइंट द्यायचा, दिला. आता ऑर्थो ऑफ करायचं. पण आता बघा दरवेळेस तुम्हाला काय करावं लागेल, कॉपी आणि 30 डिग्री. अगेन सिलेक्ट एंटर, बेस पॉइंट, कॉपी, 30 डिग्री, बेस पॉइंट, कॉपी, 30 डिग्री. आता बघा नेक्स्ट जर मला तो ऑब्जेक्ट घेऊन जायचा तर हा टोटल किती आहे, 90 डिग्री आहे. याला मी आता कॉपी करतो. सिलेक्ट बेस पॉइंट, कॉपी, किती डिग्री आता डायरेक्ट हा असं केलं तरीही चालेल, ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री. आणि नेक्स्ट याला काय आहे, तुम्ही मिरर केलं तरीही चालेल. क्लिअर झाले 12 पार्ट्स. आणि इवन जर समजा कुठला सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला पर्टिक्युलर अँगलवर पाहिजे, समजा आता हा मला 45 डिग्री मध्ये पाहिजे, तर वेगवेगळ्या मेथड आहेत. तर आपण यालाच काय करू, सिलेक्ट, रोटेट, बेस पॉइंट, कॉपी. आता हा जाणार आहे पहिला 45 डिग्री, सिलेक्ट, बेस पॉइंट, कॉपी, 90 डिग्री, ठीक आहे, बेस पॉइंट, कॉपी, 90 डिग्री, एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, अगेन एंटर, बेस पॉइंट. जर बेस पॉइंट तुम्ही चुकवला, हा घेतला, कुठे जाणार आहे तो, बरोबर आहे. मग त्याकरता काय करायचं, प्रॉपर बेस पॉइंट, कॉपी आणि 90 टाकतो, आला. आता जर तुम्ही चेक केलं तर एक्झॅक्ट येतोय, ठीक आहे. अशा टाईपमध्ये ऑब्जेक्ट बनवू शकतात. नेक्स्ट आता जो ऑप्शन आहे तो आपल्याला बघायचा आहे रेफरन्स, ठीक आहे. तर रेफरन्स प्रकार काय, आता बघा आतापर्यंत आपल्याला इनपुट अँगल माहित होता, बरोबर आहे, म्हणून आउटपुट आपण मेजर करू शकतो. पण आता समजा नेक्स्ट केसमध्ये जर आपल्याकडे इनपुट अँगल जो आहे हा माहीतच नाहीये, मग काय करणार, बरोबर. आता मी काय करतो, आर ओ एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट एंटर, बेस पॉइंट दिला. आता बघा रेफरन्स कमांड बघू. आतापर्यंत आपल्याला माहित होतं की किती डिग्री मध्ये रोटेट करायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला हे माहिती आहे की ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे, बट विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स. ओके, मग त्यासाठी काय करायचं, कशावर क्लिक करावं लागेल, बरोबर आहे. आता इथे आपल्याला सोर्स ऑब्जेक्ट जर पाहिजे तर आधी कॉपीवर क्लिक करायचं, मग रेफरन्सवर क्लिक करायचं. आता तो विचारतो रेफरन्स अँगल किती आहे, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, तो विचारतो की हा ऑलरेडी रोटेट आहे का रोटेटेड, तो नाही ना. पहिल्या केसमध्ये त्याचा आपण अँगल किती टाकणार, 0. आता तो काय विचारतो की नवीन अँगल, या लाईनचा अँगल माहिती आहे का, नाही माहिती आहे. तर मग काय करायचं, पॉइंट कमांड आहे, तो विचारतो मग पहिला आणि दुसरा पॉइंट द्या, तो ऑटोमॅटिक अँगल घेणार, आला. आता डायमेन्शन, अँग्युलर, ही लाईन आणि ही लाईन, हिचा अँगल किती आला, 35, म्हणजे याचा पण अँगल किती असला पाहिजे, आला. क्लिअर. आता सेम केस, आता इथे आपल्याला लाईनचा अँगल माहित नाही. आता मला काय करायचं आहे की हा जो रेफरन्स आहे इथे याच्यापासून 10 डिग्री वर रोटेट करायचं आहे, पण यामध्ये 2 केसेस आहेत, ठीक आहे. प्लस मायनस 2 व्हॅल्यू टाकायचे, म्हणजे रोटेशन त्या हिशोबाने येणार.
सो RO एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर बेस पॉइंट. कॉपी ऑन करू, आपण रेफरन्स मध्ये जाऊ. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय की ती जी लाईन आहे इन्क्लाइंड लाईन, त्या लाईन पासून हा ऑब्जेक्ट जो आहे तो 10 डिग्री वर पाहिजे. मग तो किती डिग्री वर पाहिजे, मग रेफरन्स अँगल किती टाकायचा, 10 डिग्री. एंटर मारायचं. आता काय होतंय बघा, ऑब्जेक्ट पासून 10 डिग्री वर गेली ती ब्राऊन लाईन किंवा ऑरेंज कलरची जी लाईन आहे. ठीक आहे. मग हा काय करतोय की आपण टाकलं होतं 10 डिग्री प्लस, म्हणजे रेफरन्स जो आहे तो वरती नेलाय, ऑब्जेक्ट जागेवरतीच राहिला. आता तो विचारतो न्यू अँगल काय माहित नाही, तर मग आपण पॉइंट्स वर क्लिक करू, पहिला आणि दुसरा. आता बघा आपण मेजर करू तर किती अँगल आला पाहिजे, किती आला पाहिजे, 10 डिग्री दिला ना आपण. ठीक आहे. पण इथे काय झालंय 27. आता का झालंय आपण ते बघू. ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे, या दोन लाईन मध्ये अँगल आपण किती टाकलाय, त्यासाठी याला इकडे उचलून आणावं टाकलं. बरोबर आहे. आता अँगल किती होणार, आता 10 डिग्री आला. कळलं का काय झालं. इथे आपण सोर्स कॉपी बनवला म्हणून, पण याला रोटेट केला तर मला कसं पाहिजे होता, या लाईन पासून वरती पाहिजे होता, पण मी टाकला पॉझिटिव्ह अँगल. म्हणून याचा जो बेस अँगल आहे ना, जो 0 होता, त्यांनी त्याला आधी शिफ्ट केलं, म्हणजे जे रोटेशन होणार ते क्लॉकवाईजच होणार. आता मला अँटी क्लॉकवाईज पाहिजे ना, वर न्यायचं आहे. मग काय करायचं, रोटेट कमांड, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर बेस पॉइंट. इथे आपण कॉपी ऑन नाही करणार, रेफरन्स मध्ये जाऊ. आता हा ऑब्जेक्ट मला त्या लाईन पासून वरती पाहिजे, तर मग इथे रोटेशन अँगल किती टाकायचा, -10. एंटर. दिसतो आता काय फरक पडला. जर ऑब्जेक्ट नॉर्मल ठेवला तर अँगल लाईन खाली जाते, आणि अँगल लाईन जर 0 ला मॅच केली तर ऑब्जेक्ट 10 डिग्री वर गेला. आता पॉइंट्स मध्ये पहिला आणि दुसरा क्लिक करा. मग याला आपण मूव्ह करू इथून इथपर्यंत. डायमेन्शन्स, अँग्युलर, फर्स्ट अँड सेकंड. कळलं काय केस आहे. पहिल्यामध्ये आपण अँगल टाकतो, ठीक आहे, पॉझिटिव्ह. दुसऱ्यामध्ये निगेटिव्ह. तिसऱ्यामध्ये कॉपी ऑप्शन बघितला. चौथ्यामध्ये कॉपी प्लस रेफरन्स बघतोय आपण, पण पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल. आणि नेक्स्ट टाईप मध्ये आपण काय करतोय की रेफरन्स अँगल पॉझिटिव्ह टाकला तर काय होणार, आणि निगेटिव्ह टाकलं तर काय होणार. बघा एवढे ऑप्शन्स आहेत आणि एवढेच टाईप आहेत. ठीक आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा काही नाहीये. जर समजा आता तुम्हाला ही टेक्निक कळली तर तुम्ही ऑब्जेक्ट रोटेट करू शकतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट जो आहे तो आपण टाईप बघू, स्केल. ठीक आहे. आता बघा स्केल इतकी इम्पॉर्टंट कमांड आहे. सेपरेट का ठेवले मी, त्याच्या मागे एकच रिझन आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण तुमचं ड्रॉइंग डेव्हलपमेंट वगैरे कम्प्लीट करतात, तर तिथे आपण काय करतो, लेआउट दिसतोय, या लेआउट मध्ये आपण ड्रॉइंग ऍडजस्ट करतो प्रिंटिंगसाठी. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, स्केल कॅल्क्युलेट करावं लागते. बरोबर आहे. मग ती कशी, समजा आपण आता काय करू, A4 साईजचा पेपर जो आहे तो घेऊ. A4 साईजच्या पेपरचं लेंथ आणि विड्थ किती असतं, 297 बाय 210 लेंथ आणि विड्थ. हा झाला A4 साईज पेपर. बरोबर आहे. पण आता A4 साईजच्या पेपर मध्ये 1:1 मध्ये कुठली ड्रॉइंग बसू शकते का. जर समजा आता मी एखादा लेआउट बनवतोय, ठीक आहे, तो लेआउट खूप मोठा आहे, ठीक आहे, असा काहीतरी शेप आहे समजा, आणि मग आपण याला काय केलं, सिलेक्ट Ctrl+X Ctrl+Shift+V केला. काय झाला, आता हा ब्लॉक झाला. आता मला याला कशात बसवायचंय, A4 साईजचा पेपर जो मी रेड कलर मध्ये दाखवतो बसणार आहे का. मग ड्रॉइंग छोटी करू का, काय होणार आहे. आता याला डायमेन्शन देऊ आपण, किती आहे व्हॅल्यू, 1903. जर या पेपर मध्ये मला याला बसवायचंय तर 1903 किती छोटा होणार आहे, 297 पेक्षा कमी. मग आपण जी ड्रॉइंग बनवले त्या हिशोबाने मॅन्युफॅक्चरिंग किंवा कन्स्ट्रक्शन होऊ शकतं का, डायमेन्शनच चेंज होईल ना. मग त्यासाठी काय करावं लागेल,
स्केल कशाची वाढवायची? ड्रॉइंगची कमी केली तर युनिट चेंज होणार ना. हे बघ, याला स्केल केला, नुसता हाफ केला तर 1903 होता. किती झालं? चालेल का असं? नाही ना. मग कशाची स्केल वाढवावं लागेल? पेपरची स्केल वाढवावं लागेल. बरोबर आहे. मग ती वाढवायची कशी? त्यासाठी आहे स्केल कमांड. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला शीट मध्ये किंवा इथे तुम्ही बघा ऑटोकॅडच्या बॉटमला तुम्हाला इथे दिसेल, इथे दिले स्केल 1:1, 1:2. 1:1 चा अर्थ काय होतो? ड्रॉइंगची साईज जी आहे ती 1 आणि पेपरची साईज 1. हे कधी होऊ शकतं? समजा 100 mm चा ऑब्जेक्ट मी बनवला तर 297 मध्ये बसू शकतो तो? बसेल ना. पण आता समजा 1 मीटरचा ऑब्जेक्ट मी बनवलाय 1000 mm, तो 297 मध्ये बसेल का? मग आता मला काय करावं लागेल? स्केल रिड्यूस करावं लागेल. मग 1000 ला जर आपल्याला 297 मध्ये बसवायचं आहे तर काय करावं लागेल? कसं कॅल्क्युलेट करणार? मग आपण स्केल कशी कॅल्क्युलेट करतो? एक मिनिट. मग काय करणार आपण? बघा, 1/1 किती आन्सर येणार? आलं. पण 1/2 केलं तर किती आन्सर येणार? आणि 1 × 0.5 केलं तर किती आन्सर येणार? अरे 0.5 येईल ना. कळलं? लॉजिकल क्वेश्चन असतात की नाही. 1 ला कितीने डिवाइड करणार तेव्हा जाऊन 0.5 येईल. आता 1 ला कितीने डिवाइड करणार तेव्हा जाऊन 0.25 येईल. कसं असतंय? एक तर 1/, किती करा 4 तर 0.25 येणार, किंवा 1 × किती करा 0.25 तर आन्सर किती येईल? 0.25. कळलं का? असं का नाही तर असं का? आन्सर तेच येईल. मग इथे एवढंच कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ही याची साईज काहीही असो, म्हणजे 297 मध्ये बसवायचं आहे तर काय करावं लागेल? 1903 डिवायडेड बाय किती करावं लागेल? 297. किती आलं? पण आता 6.4 जर मी केलं तर पेपरची साईज वाढणार. बरोबर आहे. आता बघा, हा जो बॉक्स आहे याला कितीने वाढवावं लागेल? मग काय करायचंय? मॉडिफाय मध्ये जायचं, स्केल कमांड आहे. शॉर्टकट काय? SC, एंटर. सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. आता बेस पॉइंट देतो, कुठलाही एक पॉइंट द्या जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्ट वाढवायचं आहे. क्लिक. बघा, डायरेक्ट पण तुम्ही असं ऍडजस्ट करू शकता, बट दरवेळेस हे करून चालणार आहे का? कधीतरी आपल्याला व्हॅल्यू स्पेसिफाय करावं लागेल. मग इथं स्केल फॅक्टर किती आला? आपला स्केल फॅक्टर 6.4. एंटर मारा. काय मॅच केलं होतं आपण? लेंथ. बरोबर आहे, झाली मॅच. पण डायमेन्शन पण बाहेर आहेत ना थोडे. मग आता काय करावं लागेल? याला वापस स्केल अप करावं लागेल. मग यासाठी काय करतात? ठीक आहे, याला एक ठिकाणी असा सेट करून घ्यायचा आणि मग बघायचं ही जर 100% लेंथ आहे आणि किती वाढवायचं आपल्याला? इतका. म्हणजे किती होणार आहे? 10% किंवा 20% वाढवली तरी होईल. मग स्केल कमांड घ्यायची, बेस पॉइंट द्यायचा, किती आन्सर टाकणार मी? आता हा जो ऑब्जेक्ट आहे रेड कलरचा 100% आहे, याला वाढवायचा आहे किती पर्सेंटनी? 10%. मग कितीनी टाईप करावं लागेल? तो काय विचारतो? फॅक्टर विचारतोय. फॅक्टर विचारला म्हणजे व्हॅल्यू शुड बी इन नंबर्स. किती टाकणार? 110 टाकलं तर 110 होईल.
10 टाकलं तर 10 टाइम्स होईल. 1.1 टाकावं लागेल. 10% वाढवतोय ना आपण, मल्टिप्लाय होणार आहे ना ही. मग 1.1 1 इज इक्वल टू 100%. बरोबर आहे. मग 110% इज इक्वल टू हाऊ मच. झाला ऑलमोस्ट मॅच. त्याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. अशा हिशोबाने काय होतं, मग पेपरमध्ये आपण ड्रॉइंग बसवतो. कळलं. पेपरमध्ये बसवायला ड्रॉइंग छोटी नाही करायची, ड्रॉइंगला बसवायला पेपर मोठा करायचा. हे कशामध्ये करतो आपण, स्केलमध्ये आणि ऑटोकॅडच्या आत. पण प्रिंट काढताना काय होतं, ज्याच्याकडे A4 प्रिंटर आहे, ड्रॉइंग तर A0 मध्ये बनवले तरी येते ना प्रिंट. मग तो काय करतो, पेपरच्या हिशोबाने ड्रॉइंग ऍडजस्ट होते. पण स्केल डाऊन करतो का आपण, आपण फक्त स्केल ऍडजस्ट करतो प्रिंटिंग मध्ये, पण आपण ऑब्जेक्टची साईज कमी नाही करत. स्केल कमांडनी नाही म्हणून लक्षात ठेवायचं. त्याच ऑब्जेक्टला स्केल अप स्केल डाऊन करायचं ज्याने काही फरक पडत नाही. जसं टेम्पलेट आहे, किती मोठी झाली छोटी झाली काय घेणं देणं आहे का, पण ड्रॉइंग थोडी जरी चेंज झाली संपलं. तर यासाठी आपण मेजरली स्केल यूज करतो. क्लिअर. हा पर्पज आहे. आता याला आपण ऍप्लिकेशन करू, बघू. समजा आता इथे एक रेक्टँगल आहे, त्याला आपण 100x50 चा ऑब्जेक्ट बनवू. आता इथे आपण डायमेन्शन देऊ. ठीक आहे, जे रीडेबल आहे. ओके. आता बघा नेक्स्ट केस मध्ये काय करायचं आहे आपल्याला, की समजा मला एक 65 मॅच करायचं. बघा स्केल काय करतो, स्ट्रेच मध्ये काय होतं, एका वेळी एकच डायरेक्शन मध्ये स्ट्रेच होतं. स्केल काय करतो, ओव्हरऑल ऑब्जेक्टला स्केल अप करतो. सिलेक्ट विथ डायमेन्शन सिलेक्ट करायचं, एंटर. बेस पॉइंट दिला. आता पुढचे ऑप्शन दिसत नाहीये कारण की आता हे खूप छोटं झालंय. सिलेक्ट. ठीक आहे, थोडं लांब क्लिक केलं का प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता काय होतंय, स्पेसिफाय स्केल फॅक्टर जे 100x50 आहे, त्या दोघांमधनं कुठली तरी एकच लेंथ तुम्ही मॅच करू शकता. मग आता मला सांगा, 100 ला जर 150 करायचं आहे तर 50 ऑटोमॅटिकली किती होणार, 100 ला 150 करायचंय तर मग 50 जी सेकंड लेंथ आहे ते किती होणार, अरे स्केल फॅक्टर ने विचारत मी. 100 लेंथ हॉरिझॉन्टल लेंथ जर का, आता मी काय करतोय, दोन लेंथ आहेत ना तुमच्याकडं, लेंथ आणि विड्थ. तर माझ्यासाठी आता काय लेंथ वाढली पाहिजे, विड्थ त्या रेशोच्या हिशोबाने जशी वाढेल तशी वाढेल. मग जर मी 100 ला 150 करायचं माझा मोठो आहे, पण त्याला रिलेटिव्ह काय विड्थ, तर 50चा किती होईल, बरोबर. मग आता एवढं मला कळलं की याचा रेशोने हा पण वाढला. पण आता 100चं 150 करायला किती टाईप करावं लागेल, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा जाऊन 100चं 150. 0.6 केला तर 100चं 60% होईल. म्हणजे किती येईल आन्सर, 60. किती, 1.5 आला. 150 हा किती झाला, ठीक आहे. आता लेंथ माहित होती म्हणून सगळं ठीक आहे. नेक्स्ट केस मध्ये लेंथच माहित नाहीये. मग ह्या लाईन एवढी तुम्हाला आता लेंथ मॅच करायची का विड्थ मॅच करायचे ते मला सांगा. विड्थ मॅच करायचे. आता सध्या विड्थ आहे 75, पण याची किती आहे माहिती आहे का. मग काय करायचं, स्केल कमांड, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर, बेस पॉइंट. बेस पॉइंट आता मी करतो याला रेफरन्स. ठीक आहे, कॉपी केली ते काय होणार, त्याचा कॉपी पेस्ट होईल. जर हवं तर आपण ऑन करू आणि नंतर रेफरन्स वर क्लिक करू. आता बघा तो विचारतो रेफरन्स लेंथ कुठली आहे, तो कुठली चेंज करायची तुम्हाला या ऑब्जेक्ट मध्ये, कुठली कुठली चेंज करायची, 75 करायची आहे ना. मग स्पेसिफाय रेफरन्स लेंथ विचारतो तो,
त्यासाठी काय करायचं, पहिला आणि दुसरा एंड पॉइंट सिलेक्ट करायचा. कळलं? आता तो काय विचारतो नवीन लेंथ माहिती आहे का, मग पॉइंट माहिती आहेत का त्याचे, मग पॉइंट कमांड घ्यायची, पहिला आणि दुसऱ्यावर क्लिक करायचं. किती आला आन्सर, 60. डायमेन्शन मध्ये जायचं, लिनियर मध्ये जाऊन मोजायचं याला किती येणार आहे. पण याला वाढवलं म्हणून ते वाढणार आहे का, नाही. ठीक आहे, तेवढा ऍडव्हान्समेंट नाही आहे या कमांडमध्ये. कळलं? पण एका वेळी एकच रेफरन्स तुम्ही मॅच करू शकतात आणि ओव्हरऑल जो ऑब्जेक्टची स्केल आहे ती मल्टिप्लाय होणार. 1.5 तर 1.5 आणि लेंथ माहित नसेल तर त्या हिशोबाने येणार. ठीक आहे. आता बघा सिव्हिल ड्रॉइंग किंवा आर्किटेक्ट ड्रॉइंग मध्ये काय असतात ते लोक इथे मेन्शन करतात की 1:100, 1:500 स्केल. आता आपल्याला ड्रॉइंग टेम्पलेट बघायची आहे तर ती ड्रॉइंग टेम्पलेट आपण नंतर बघू. पण आता तुम्हाला स्केल कमांड कळली. ओके, अशा पद्धतीने याला यूज करायचं.